नमस्ते. दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया आजची ठळक घडामोडी. 2 दिवसापूर्वी आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय हरी डॉक्टरांचे ऑफिसमध्ये प्रभाकर भाऊ आणि आपले प्रवासी प्रभारी रमेश देशपांडे सरांनी बूथ प्रमुखांची, शक्ती केंद्र प्रमुखांची इथं बैठक घ्यायचं त्यांनी नियोजन केलेलं होतं. या ठिकाणी बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांना आमंत्रित केलं असताना या ठिकाणी आमच्या तालुक्यातून वगैरे सर, अप्पासाहेब नामद काका यांनी सगळ्यांनी आपापलं मत मांडले. त्या ठिकाणी 25-30 वर्ष झाला भारतीय जनता पक्षाचे काम करणारे DS कोटे नावाचे व्यक्ती त्यांचे मत मांडत असताना काही लोक भूमिपुत्रच का या विषयावर दंगा केले. जत तालुक्याची इलेक्शन, जत तालुक्याच्या इथलं भूमिपुत्र उमेदवार असावा असं एक मत मांडत असताना त्यांनाही आपण सगळ्यांना आपापला मत मांडायचा अधिकार दिला होता. भूमिपुत्र पाहिजे या विषयावर मत मांडताना DS कोटेनं थांबवण्यात आलं. त्यात वादावाद झाला. पण आता ज्येष्ठ नेते हरी डॉक्टर साहेब आहेत, प्रभाकर भाऊ आहेत, आपले नेते वगैरे सर आहेत, सगळ्यांनी आपापलं मत मांडलं होतं. सगळ्यांना मत मांडत असताना भांडणं करणं आणि त्या मत मांडत असताना माईक हिसकावून घेणं ही चुकीचं आहे. तालुक्यात इथून पुढे भविष्यात असलं चुकीचा पायंडा आम्ही पडू देणार नाही. जतचे विषय आहे. भारतीय जनता पक्ष मोठा परिवार आहे. 2 वर्ष झालं इथं भारतीय जनता पक्षाचं काम खूप चांगलं, हरी डॉक्टर असतील, जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या पद्धतीनं काम झालेलं आहे. लोकसभेत आपण मोठं मताधिक्य दिलेलं आहे. कुणीतरी येऊन बाहेरून इथं गालबोट लावत असेल तर भारतीय जनता पक्षाच्या एकही कार्यकर्त्याला ही मान्य नाही.